इसके ऊपर चल के जाना है क्या? मैं जाऊँ क्या? मग काय फोडले का मी? मंडळी आलोय आपण आता स्वारगेटला कॅब बुक करून निघूयात. ओके, तर मंडळी मी आता निघतोय पुण्याला. जस्ट बघू शकतात, जस्ट बॅग पॅक केली आपण आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले. आता 10च्या बसने आपल्याला निघायचं आहे लवकर. आणि जरा कॉलेजचं काम आलं मंडळी. जाण्याचं रिझन हेच आहे की जरा थोडंसं डॉक्युमेंटेशनचं जरा काम आहे कॉलेजला. सो ते करायचं आहे, सरांनी बोलवलं आहे उद्याच आहे म्हणून. सो आपण करून यात काम आणि येऊयात आपण लवकरात लवकर. ओके, सो आता उद्याचा जो माझा दौरा असणार आहे तो पुण्याचाच असणार आहे ना अंशू? हां, चला मी थोडंसं जरा बॅग आवरतो आणि आपण लगेचच निघूयात. ओके चलो. 2 द्या पाणीपुरी. तर मंडळी मी आलं आमच्या मम्मीसोबत पाणीपुरी केला आता. चाललं तर आमची मम्मी जरा थोडं ट्रीट करायला जरा पाणीपुरी. चला हां, तुला खाऊ घालते खाऊन. चला मंडळी निघत आता आपण घरी. आलोय आपण आता घरी. भाई येताना पाऊस आला. पावसात आलो. आमची काय पसारा केलाय? हा काय? हाँ, इसके ऊपर चल के जाना है क्या? मैं जाऊँ क्या? मग काय फोडले का मी? टबमध्ये माती टाकणार. बर बर. अरे इकडं काय बिहाइंड द सीन्स. अरे कौन सूप बना रही मम्मी? फ्रायडे चला मंडळी आता आपण निघूयात. बाहेर पाऊस चाललोय. सो आता कारणच निघावं लागणार आहे आपल्याला. तुझं आउटरो मार की लाईक करा, शेअर करा. लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. कॅमेऱ्यात बघायचं ग. बाय. कॉलेज येतो. हो उद्याच येतो लगेच. हो चलो येऊ का? ए भैया येऊ का? हो 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 येतो. बाबा पाऊस चालू आहे. खोलो खोलो जल्दी खोलो. उडा का? बंद झालं काय? होय ओ भैया बंद झालंय का? गुलाबजामुन हवेत. अर्धा किलो द्या. मंडळी आपण दुसऱ्या दुकानात आलोय. 2 ठिकाणावरचे गुलाबजामुन घ्यायचे. पोरलेच मागायला लागलेत गुलाबजामुन घेण्यासाठी. तर आपण आलोय. अर्धा किलो गुलाबजामुन नाही. अरे गुलाबजामुन नाही इथं. जाऊ दे आता, दुसरा पर्याय नाही. आता पाऊस पण चालू आहे कंटिन्यू. तसं पण आता उशीर झालाय. 10:30-11 वाजलेत. आता शॉप पण बंद झालेत. आपण निघूयात आता इथून. बस आली. बाबो काय यार. मम्मीला फोन कर. हो हो हो. मी आता पुसले बसमध्ये आणि आता आपल्याला उद्या सकाळी पुण्याला गेलं रूमवर जायचं आहे. आपल्याला त्या कॉलेजला पण जायचं आहे. सो आता लाईट पण बंद होईल. ब्लॉग आता मी ते एंड करतो आणि आपल्याला उद्या आपण हे ब्लॉग कंटिन्यू चालूच ठेवू मंडळी. आपण उद्या शक्यतो मला असं वाटतं की उद्या सकाळी बंद करू. आपण उद्या सकाळी बंद करून टाकूत.
कारण मी उद्या सकाळी पोहोचले की त्यांना थोडासा आराम करेल, झोप घेईल आणि मग कॉलेजला जाईल. आता सध्या पुण्याला पण पावसाचं वातावरण आहेच भरपूर, बघूयात. पण मंडळी आता आठवणीनं मला रेनकोट घ्यायचे. रेनकोट तुम्हाला माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये बघितला आजच्या गाडीचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी 2 रेनकोट आणले होते, एक मला आणि पप्पाला. दोन्ही रेनकोटची वाट लागली, पण आता ग्लॅडली ट्रॅव्हल्समध्ये त्याच्यामुळं 3-4 रेनकोट तर घेऊनच जाणार आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण गुलाबजामुनी घेतलेत पिल्लू शर्टसाठी. अरे यार, गुलाबजामुनचा चेंबा झाला. चला मंडळी, आता मी ठेवतो. डायरेक्ट आपण उद्या सकाळी वापस येऊ. ओके, चला मंडळी, आलोय आपण आता स्वारगेटला. कॅब बुक करूत, निघूयात. पाऊस वाढला यार, पाऊस थांबावं लागणार आहे फक्त. ते आपण निघूयात थोडंसं पुढं, तोपर्यंत कार पण येईल. चला चला चला. ओके, थँक्यू. आलोय आपण आता इथं रूमवर. आता गेल्या गेल्या जरा थोडंसं आता आराम करावं लागणार आहे, मला झोप घ्यावं लागणार आहे, कारण सकाळी सकाळी जायचं आहे आपल्याला कॉलेजला. आपलं जरा काम आहे कॉलेजचं आणि रेनकोटचं काहीतरी नियोजन करावं लागणार आहे मला, कारण इकडं पाऊस भरपूर आहे. रेनकोटचं काहीतरी करावं लागणार आहे मला. एक 2-3 रेनकोट घेऊनच टाकू. आता येताना दीदीनं मम्मीनं पण सांगितले की येताना घेऊन ये 2-3 रेनकोट. सो रेनकोट एक घेऊन येऊ, कॉलेजला जाऊयात, बघूयात. आता ते आपल्याला मेन कॉलेजचं काम आहे, आपण त्याच्यासाठी चालू आहे. सो ती एक करून घेऊ. कॉलेजला जायचं कसं करू काय कळलं नाही मला. थोडा पाऊस पडतोय आता. बघू, अजून थोड्या वेळा आपण थांबूयात. अर्धा 1 तास झाला कमी तर मग बरंच आहे. मग निघू लगेचच कॉलेजचं आधी काम करून घेऊ. कारण भाई आता मी तर रिस्क नाही घेऊ शकत पावसामध्ये भिजायची. मंडळी 12 वाजलेत. कॉलेजमध्ये 10 वाजता बोलवलं मला. 12 वाजलेत, अजून पण पाऊस कमी नाही झाला. आणि कॅब पण बुक करतोय, कॅब पण बुक होत नाही आहे लवकर. आता बाईक जी आहे आपली, ती बाईक आता आपण घरी ठेवली. गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे आपला. आता आपल्याला कॅब करावं लागेल. अजून ट्राय करतो, तोपर्यंत आली तर बरं आहे, नाहीतर मग पाऊस कमी झाल्याशिवाय तर दुसरा काय पर्याय नाही. तरी आता एकदा कॅब बुक करतो, होईल तोपर्यंत निघूयात लगेचच. झाली मंडळी, नोटिफिकेशन आले, कॅब बुक झाली. मी जातोय आता खाली, निघूयात कॉलेजला लवकर. ओके, चलो. ओके, तर मंडळी कॅब आता जस्ट येईल 1-2 मिनटामध्ये. तोपर्यंत आपण आता ब्लॉग पण एंड करून टाकूयात, कारण आता माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नाही आहे. रूमवरती लाईट नव्हती, त्याच्यामुळे चार्जिंग करता आलं नाही आहे. आणि कॉलेजमध्ये पण मी काय शूट काय घेऊ शकत नाही, काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. सो मी आता शूट बंद करतो. ब्लॉग पण आपण इथंच एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चला बाय.